हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. डेट स्पॉइल करायला गेलेल्या पूजाच्या प्लॅनवर पाणी फिरवत दुष्यंत कृष्णा सर्वांगाने एकत्र येणार असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुष्यंत आणि पूजाचं लफडं असल्याचं गुपित आता जयकांतच्या हाती लागल्याने बाळजाबाईचे चांगलेच धाबे दणाणलेले असतात. कारण पूजा आणि दुष्यंतचं काहीतरी होतं आणि हे बाळजाबाईला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी जयकांत आणि त्याचसोबत मैनावती ह्या दोघांना सुद्धा समजल्यामुळे आणि त्याचा जाब इथे बाळजाबाईला विचारल्यामुळे तेव्हा बाळजाबाईला सळो की पळो करून झालेलं असतं. इकडे मात्र जी पूजा आहे ती पूजा कृष्णाला दुष्यंतने दिलेली साडी कशा पद्धतीने फाडते, डेट स्पॉइल करण्याचा कशा पद्धतीने प्रयत्न करते आणि डेटवर गेलेल्या कृष्णा आणि त्याचबरोबर दुष्यंतच्या मागे मागे जाऊन कशा पद्धतीने कटकारस्थान करते. प्रेक्षकांनो हे सगळं आपल्याला या आजच्या हे सत्य कसं समजलं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूजाच्या खोलीमध्ये नेहमीच येत असतो. जी पूजा इथे तिची मेमरी लॉस झाली आणि तिला फक्त तिचा फ्रेंड आठवतोय ह्या गोष्टी बोलत असते. फ्रेंडशिवाय तिला दुसरं कोणीच माहिती नाहीये. ती कोणाला जवळसुद्धा येऊ देत नाही. जी कृष्णा तिची बहीण आहे, आईला ती ओळखत नाही, भक्तीसारख्या बहिणीला सुद्धा ती ओळखत नाही. मग हा काही दिवसातच एकत्र काम करणारा दुष्यंत तिच्या एवढ्या जवळचा कसा, एवढ्या ओळखीचा कसा, हा प्रश्न कितीतरी वेळा जयकांतला पडलेला असतो. पण आता जेव्हा इकडे दुष्यंत कृष्णाला हर्ट करतो आणि हर्ट केल्यानंतर पूजासाठी सरबत घेऊन आलेला असतो, तेव्हा तो म्हणत असतो, हे बघ पूजा, आता तुला बरं व्हायला हवंय लवकरात लवकर. तेव्हा ती म्हणत असते, फ्रेंड पण मला एक गोष्ट सांग, तू त्या कृष्णावर एवढा कसा काय विश्वास ठेवतोस? अरे तुझा पासपोर्ट तिनेच जाळला असेल. मग त्यावर तो म्हणत असतो, मला चांगलं माहिती आहे, तिच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आता ह्या दोघांचं बोलणं जयकांत पडद्यामागे दडूनच ऐकत असतो. तेव्हा त्याला प्रश्न पडतो, ह्या दोघांचं नेमकं चाललंय तरी काय? ही पोरगी इतरांना जवळ येऊ देत नाही किंवा साधं बोलत सुद्धा नाहीये, पण ही एवढं दुष्यंतच्या मागे पुढे कशी काय करते? दुष्यंत तसा बघायला गेला तर एवढा पैशावाला, एवढा इस्टेटवाला, बरोबर की नाही? आणि त्याच्या प्रेमात ही पोरगी पडणं अगदी साहजिक आहे. पण मग खरंच तसं असेल का, असा जयकांत विचार करत असतो. आणि तेव्हा पूजा म्हणत असते, पण आता एखाद्याची जर मेमरी गेलेली असेल तर तो एवढं खोलात जाऊन विचार करणार नाही, हा जयकांतच्या मनामध्ये आलेला प्रश्न. आणि इकडे पूजा दुष्यंत बरोबर कशी बोलते, कशी वागते, त्याचबरोबर इथे त्या फ्रेंड म्हणजे कृष्णानेच तो पासपोर्ट जाळला असेल ह्या गोष्टीवर ती एवढा भर का देते, हा प्रश्न जयकांतला पडलेला असतो. तेव्हा आता इथे दुष्यंत तिला म्हणत असतो, हे बघ, आता सरबत प्यायलीस, औषध घे आणि आराम कर. आणि पूजा, आणखी एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची मी तुला सांगतोय, तुला ताबडतोब लवकरात लवकर बरं होणं तेवढंच गरजेचं आहे. कारण तुझं फ्युचर आहे, तू अशी माझ्या घरामध्ये किती दिवस राहणार आहेस, हे बघ काळजी घे, असं म्हणून आता तो तिथून निघून जातो. पण पूजा विचार करत असते, नाही, काहीतरी कुठेतरी पाणी मुरतंय. हे सगळं त्या आढळरावांनी स्वतःच्या अंगावर का बरं घेतलं आहे असा ती विचार करते. आता इकडे जयकांतने हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर आणि बऱ्याच दिवसात त्याने पाळत ठेवल्यामुळे तो आता लागलीच खोलीमध्ये जातो. मैनावती आलेली असते आणि मैनावती म्हणत असते, काय रे जयकांत, आज काही कामं नाही आहेत का तुला? तेव्हा तो म्हणत असतो, आईसाहेब कामं तर खूप आहेत, पण आपल्या घरामध्ये काय काय रामायण महाभारत शिजतंय हे बघायला हवं ना. तेव्हा मैनावती म्हणत असते, काय कसलं रामायण महाभारत शिजतंय, जरा मला बी सांग की. तेव्हा तो म्हणत असतो, अगं आई, तुला एक गोष्ट लक्षात येत नाहीये का? दुष्यंत आणि ती पूजा, त्या दोघांचं नक्कीच काहीतरी आहे. ए, काय बोलायलास? उगाचच काय बी बोलू नको. वर जयकांत म्हणत असतो, हे तुमचं असं आहे, मी कितीही तुम्हाला काही गोष्टी सांगायला गेलो ना, तुम्हाला मात्र ते माझं पटतच नाहीये. त्यावर मैनावती म्हणते, पण तू असं का म्हणायलास ते तरी सांग बाबा. त्यावर इकडे आता तो म्हणत असतो, हे बघा आईसाहेब, तुम्हाला सांगू का, मी आल्यापासून त्या पोरीसनं बोलायचा प्रयत्न करायलोय, पण ती पोरगी काही माझ्याशी बोलत नाही. मग मला एक गोष्ट सांगा, ती फक्त फ्रेंडच का करते? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का, ती तिची कृष्णा बहीण असून सुद्धा ती तिला जवळ येऊ देत नाही की काही नाही? मला ह्या सगळ्या पोरीचं काय आहे ना, हे सगळं शोधूनच काढायचंय. तेव्हा कसं शोधणार आहे सांग बरं. त्यावर लगेच आता इकडे जयकांत त्याच्या एका मित्राला कॉल करतो
आणि ह्या दोघांचे सुद्धा फोटो पाठवतो. आता तो मित्र त्याचा सिटीमध्ये शहरामध्ये नोकरीला असतो. दुष्यंत हा बऱ्याच मोठ्या पोस्टवर असल्या कारणाने त्याची बऱ्याच ठिकाणी ओळख असते आणि त्या जयकांतने सांगितलं असतं मित्राला की हे बघ, हा तर दुष्यंत रांगडे पाटील आहे, पण ही जी मुलगी आहे ना ती त्याची गर्लफ्रेंड आहे. ह्या दोघांचं बरेच दिवस अफेअर होतं, एकमेकांवर प्रेम होतं. पण बहुतेक ना ह्या मुलीने त्याला धोका दिला की हा मुलगा जो आहे ना त्याने गावाकडे जाऊन लग्न केलं, असाच काहीसरी तरी त्यांचा गोंधळ सुरू आहे बघ. पण आता तू काय विचारतोयस हे सगळं? त्यावर जयकांत म्हणत असतो, नाही नाही, असं काही नाही आहे, फक्त असं ओळखीतलं होतं रे जरा, म्हणून म्हटलं चला विचारूयात. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. आता हे सगळं मैनावतीला समजलेलं असतं. मैनावती म्हणत असते, आता तर बाळजाबाईंची चांगलीच नांगी ठेचली पाहिजे. म्हणजे बाळजाबाईला बहुतेक माहिती असावं, कारण बाळजाबाई त्याशिवाय इथे त्या पोरीला घरामध्ये ठेवून घेणार नाहीयेत. मला काय वाटतंय जयकांत, बहुतेक ना कृष्णाला घरातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी ह्या पोरीचा वापर करायला सुरुवात केलेली आहे. आणि ही पोरगीसुद्धा तिची मेमरी गेली आणि तिला फक्त तो दुष्यंत म्हणजे तिचा फ्रेंडच आठवतोय. हे सगळं ना कटकारस्थानच दिसतंय बघ जयकांत. पण आता आईसाहेब आपण काय करायचं? मला तर असं वाटतंय जावा आणि डायरेक्टच बाळजाबाईला ह्या सगळ्याचा जाब विचारावा. त्यावर मैनावती म्हणत असते, नाही हां, हे बघ जयकांत, अजिबात असं आत्ता काही करायचं नाही, जोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टी सत्य काय आहेत त्या समजत नाहीत. आता आई साहेब तुम्ही पण काय हो, आता मला सांगा, एवढं सगळं काही माझ्या मित्राने सांगितलंय तर मग ते खोटं थोडी नसणार आहे. आणि अजून आपण त्यावरती वॉच ठेवूयात असं मैनावती आणि जयकांत दोघं एकमेकांना बोलत असतात. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की दुष्यंत हा कृष्णाला नवीन वर्षाचं काहीतरी गिफ्ट देणारे, सरप्राईज देणारे असं तो बाळजाबाईला सांगितलेलं असतं. तेव्हा बाळजाबाई धावतच पूजाकडे जातात आणि धावतच पूजाकडे गेल्यानंतर त्या पूजाला म्हणत असतात, हे बघ पूजे, मी काय म्हणते ते नीट ऐक. आता दुष्यंत माझ्याकडे आला होता आणि तो म्हणत होता की तो कृष्णाला काहीतरी गिफ्ट देणार आहे आणि नवीन वर्षाचं काहीतरी सेलिब्रेशन पण करणार आहे. त्यावर पूजा म्हणत असते, काय करेल? करून करून रूम सजवेल. त्यावर बाळजा म्हणत असते, नाही पूजे, अजिबात असं होणार नाही. मला तर असं वाटतंय की तो ना नक्कीच तिला कुठेतरी बाहेर घेऊन जाईल असंच मला वाटतंय. आता मैनावती इकडे लगेचच बाळजाबाईच्या खोलीकडे आलेली असते आणि ह्या दोघींना असं एकत्र ती बोलताना पाहते आणि बोलताना पाहिल्यानंतर इकडे त्या दोघींचं प्लॅनिंग, त्याचबरोबर हे सगळं काही इथे मैनावती ऐकत असते. आता बाळजा तिला म्हणत असते, हे बघ, आता मला सांग, लास्ट टाइम तू काय केलं होतंस? तिचा तो ड्रेस बदलला होतास, पण आता ह्या वेळेला ती तसलं काही करू नकोस बरं का. तुला आत्ता एक गोष्ट सांगते, डायरेक्टच कृष्णाला तू काहीतरी देईल घालायला, नेसायला एखादी साडी फिडी देईलच काहीतरी. मग तू काय कर, तिची साडी ना करकन कात्रीनच फाडून टाक. आता हे सगळं काही मैनावतीने ऐकल्याबरोबर मैनावतीचा जो काही संशय आणि जयकांतने सांगितलेलं ते सगळं काही तिला पटलेलं असतं. ती धावतच आता जयकांतकडे जाते आणि म्हणत असते, अरे जयकांता, तू आतापर्यंत जे काही बोलत होतास ना ते सगळं खरंय बघ, समद खरंय. कारण आत्ता मी माझ्या ह्या कानांनी आणि डोळ्यांनी पाहून आलेली आहे. आत्ता बाळजा आणि त्याचबरोबर ती पूजी ह्या दोघी जणी सुद्धा प्लॅन करत होतात. बाळजाबाई तर आता कृष्णीची साडी फाडायला सांगत होत्या. त्यावर जयकांत म्हणत असतो, बघा आईसाहेब, मी तुम्हाला तेच सांगत होतो ना, आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास पटला की नाही? बघा, आतापर्यंत तुम्ही मला म्हणायचा की काही कामाचा नाही, पण बघा आता तरी तुमचा माझ्यावर विश्वास पटला की नाही? त्यावर लगेचच आता ती म्हणत असते, हो रे बाबा, खरंच विश्वास पटला. पण आता तुला एक गोष्ट सांगू का? हे जे काही आपल्या हाती लागलेलं गबाड आहे ना, हे जो काही हुकुमाचा इक्का आपल्या हाती लागलाय ना, तो आत्ता आपण एवढ्यात बाहेर नाही काढायचा. जोपर्यंत आपल्याला काहीतरी त्यांच्याकडून हवा आहे, मिळत नाही, तेव्हाच आपण बाहेर काढायचा. आता बघूया बाळजाबाई स्वतःहून आपल्याला समज सांगतात की का नाही सांगत आहे. ती बाळजाबाई तर आपल्याला नुसतं वापरून घेते बघ. तुला पण हे राबून घेते आणि मला सुद्धा. त्या बाळजाबाईचं तर काय चाललंय ना ते कळतच नाही. त्यावर जयकांत म्हणत असतो, आईसाहेब तुम्ही आता नका काळजी करू. आता बघाच मी कसं एका नाचवतोय, तर नाही माझ्या तालावर आणि नाही माझ्या इशाऱ्यावर नाचवलं ना तर मी सुद्धा नाव जयकांत लावणार नाही, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. त्याचबरोबर आपण आता दुसऱ्या बाजूला पाहतो की इकडे संध्याकाळची वेळ असते आणि कृष्णा खोलीमध्ये असते. तेव्हा दुष्यंत येतो आणि दुष्यंत म्हणत असतो, हे बघ, तुला एक गोष्ट सांगतो कृष्णा, उद्या ना नवीन वर्षाची सुरुवात होते. त्यावर कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, खरं सांगू का? हे बघा,
आमच्याकडे सगळे दिस सारखेच आहेत. आमच्याकडे प्रत्येक दिस हा नवीन वर्षासारखाच असतो. त्यावर दुष्यंत म्हणत असतो, हो कृष्णा, सगळं काही अगदी बरोबर आहे. तेवढ्यातच पूजा आता पुन्हा दुष्यंत आणि कृष्णाच्या खोलीच्या बाहेर उभी असते आणि तिला त्यांचं बोलणं ऐकायचं असतं, म्हणूनच ती तिथे आलेली असते. तेव्हा आता दुष्यंत म्हणत असतो, हे बघ, मी तुला काय सांगतोय ते तू नीट ऐक, कारण उद्या ना मला तुला खूप मोठं सरप्राईज द्यायचंय. मी कपाटामध्ये साडी आणून ठेवलेली आहे. ती कपाटातली साडी घे आणि ती सुंदर अशी साडी तू सकाळी नेसायची आहेस आणि आपण उद्या बाहेर जायचं आहे. तेवढ्यातच पूजाने हे सगळं काही ऐकलेलं असतं. ती म्हणत असते, मला असं वाटत होतं की फक्त आणि फक्त हा तिला सरप्राईज देणार आहे, पण बहुतेक हा तर तिला बाहेरसुद्धा घेऊन जाणार आहे. बापरे, म्हणजे आता मी बाहेर काय करू जाऊन? आणि ह्यांचा प्लॅन मी ते घरात फ्लॉप करू शकले असते, पण बाहेर कसा करू? जसं की बाळजाबाई म्हणाल्यात ना, त्याच पद्धतीने हिची साडीच फाडून टाकते, असा इकडे आता ती विचार करत असते. तर आता कृष्णा म्हणत असते, अहो मी काय म्हणते दुष्यंत सरकार, आपण बाहेर वगैरे नको ना जायला, त्यापेक्षा आपण घरीच सगळं काही साजरं करूया ना. म्हणजे घरी पण बघा, आता तुम्ही म्हणायला असा ना की इथे नवीन वर्ष आहे, मग नवीन वर्षाची सुरुवात वगैरे हे ते, मग त्याहीपेक्षा आपण घरीच सगळं करूयात ना. तुम्ही माझं एकदा ऐकून तरी घ्या. त्यावर इथे दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, तू आता माझं प्रत्येक गोष्ट न ऐकायची अशीच ठरवली आहेस का? का नाही तू माझं काहीच ऐकत? त्यावर लगेचच आता कृष्णा म्हणत असते, बरं बरं, चिडायलाच कशाला उगाचच? नका हा चिडू दुष्यंत सरकार, चिडू नका. तुम्ही म्हणता ना नवीन वर्ष आहे, मग चिडता कशाला उगाचच? जाऊयात. पण पण मला ना ते तसलं एवढ्या मोठ्या हॉटेलात वगैरे जायची सवय नाही बरं का. उगाचच माझ्यामुळे तुम्हाला तिथे गेलं तर तुमचा अपमान वगैरे व्हायचा, असं कृष्णा म्हणत असते. तेवढ्यातच दुष्यंत म्हणत असतो, नाही, असं काही एक होणार नाही. मी आहे ना, मी सगळं काही तुला व्यवस्थित करेल. आणि तसंही तुला फॅन्सी कपडे थोडी ना घालायचे आहेत. नाही, तुला तर मस्त तू अशी साडी नेसतेस ना, तशीच साडी नेसायची आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं कृष्णा, एक तुला सांगू का, आत्तापर्यंत मी खूप काही मोठ्या चुका केलेल्या आहेत. त्या सगळ्यासाठी मला तुला सॉरीसुद्धा म्हणायचं आहे. आणि उद्यापासून आपल्या नवीन आयुष्याला एक छान अशी सुरुवातसुद्धा करायची आहे. आता हे सगळं काही बोलणं सुरू असताना आपण पाहतो की इथे आता सगळं काही हे पूजा ऐकत असते. हे सगळं पूजाने ऐकल्यानंतर तिचा मात्र जळफळाटच होतो. ती लगेचच आता हे सगळं काही बाळजाला सांगायला जाणार असते, पण तिच्या मनामध्ये विचार येतो, मला तर असं वाटतंय त्या बाळजाने सांगण्यापेक्षा आणि तिने ऐकण्यापेक्षा माझं मीच ठरवू दे का, काय करायचं आणि काय नाही करायचं ते. प्रत्येक वेळी त्या बाळजा सांगेल आणि बाळजा बोलेल तसंच मी का करायचं, असा ती इथे विचार करत असते. पण आता इकडे कृष्णा खूपच छान आणि आनंदात असते. तेव्हा ती म्हणत असते, दुष्यंत सरकार, मी काय म्हणते, हां बोल ना कृष्णा, मला सुद्धा असं वाटतंय की काहीतरी तुमच्याकरिता करावं. त्यावर लगेचच आता दुष्यंत म्हणत असतो, तुला काय करायचं आहे आणि माझ्यासाठी? तेव्हा कृष्णा म्हणत असते, अहो मी काय म्हणते दुष्यंत सरकार, तुम्ही किती काय काय माझ्यासाठी करताना, मग मी नको का तुमच्यासाठी काहीतरी करायला हवं ना? बरं करू देत ना मला सुद्धा तुमच्याकरिता काहीतरी. हे बघ, तू माझ्या आयुष्यात आलीस, मला माझ्या भूतकाळातून बाहेर काढलंस, मला एक नवीन उमेद दिली जगायला, तेच माझ्यासाठी काही कमी नाही आहे कृष्णा. त्यामुळे इथून पुढे अशीच कायम माझ्यासोबत राहा, हेच खूप आहे माझ्यासाठी, असं इकडे कृष्णा आणि दुष्यंतचं बोलणं सुरू असतं. आता पूजा लागलीच बाळजाबाईकडे जाते आणि म्हणत असते, बाळजाबाई ऐका ना, मी काय म्हणते ते. हां बोल. अहो मी ऐकले, त्यानं फक्त इथे कृष्णासाठी साडीच नाही दिलेली, मग तो साडी तर देणारच आहे, पण तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगू का, ते जे लोक आहेत ना, दोघेही जण ते बाहेर जाणार आहेत फिरायला आणि कॅफेमध्ये किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाणार आहेत. तेव्हा बाळजा म्हणत असते, काय काय सांगतेस? हो, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करते. आता हे सगळं काही अडळरावांनी ऐकलेलं असतं. पण बाळजाबाई, मला एक गोष्ट सांगा, आपण त्यांचं हे सगळं काही प्लॅन आहे तो कसा फ्लॉप करायचा? त्यावर लगेच त्या बाळजा म्हणत असते, अगं फ्लॉप काय करायचा, मग मी तुला तेच सांगण्याचा तर प्रयत्न करते. तू काही एक करायचं नाही. काही जरी झालं ना तरीसुद्धा फक्त आणि फक्त तू एक काम करायचं, तिला जी काही दुष्यंतनी साडी दिली ना, ती साडी तू फाडून टाक. जर ती साडी तू इथे फाडून टाकलीस ना, तर मग झालं, सगळं काही व्यवस्थितच होणार आहे. म्हणजे बघ ना, एकदा का ती साडी फाडली की ती तो कृष्णावर चिडचिड करेल आणि तो म्हणेल, तू किती वेंधळी आहेस,
तुला कोणतीच गोष्ट व्यवस्थित करता येत नाहीये, तू अशीच आहेस, तू तशीच आहेस, ह्या सगळ्या गोष्टी तो तिला बोलेल ना. मग झालं तर मग तू कशाला काळजी करायलीस. त्यावर लगेचच आता इकडे जी काही आपली पूजा आहे ती म्हणत असते, पण बाळजाबाई ह्यावर तो थांबेल ना. म्हणजे हो, थांबणारच ना, आपण आहोत की त्यामध्ये आगीत तेल ओतायला. बरं ठीक आहे. आता पूजा लगेचच इकडे सगळं काही आटपून घेते आणि कृष्णा जेव्हा स्वयंपाकघरामध्ये जाते तेव्हा धावतच ती आता दुष्यंतच्या खोलीमध्ये जात असते. आणि दुष्यंतच्या खोलीमध्ये गेल्यानंतर जी काही इथे कृष्णाने साडी त्याचबरोबर तिची ज्वेलरी बेडवर काढून ठेवलेली असते ती घेते आणि पूर्ण साडीची वाट लावते. पूर्ण साडी ती इथे फाडून टाकत असते आणि म्हणत असते, आता मला पण बघायचंच आहे कृष्णा, तू माझं सगळं काही हिरावून घेतलंयस, माझ्या पूर्ण गोष्टींची तू वाट लावलीस. मग आता काही जरी झालं ना तरी सुद्धा तुझा आनंद मी हिरावून घेणारच आहे. आता मला सुद्धा पाहायचंय की तू कशी बाहेर जातीयेस. असं म्हणून ती धावतच निघून जाते. आता कृष्णा सगळं काही आटपून खोलीमध्ये आलेली असते, कारण तिला आता छान अशी तयारी करायची असते आणि त्यानंतर मग आता तिला बाहेर जायचं असतं. पाहते साडी पाहिल्यानंतर तिला ती साडी फाटलेली दिसते. विचार करत असते, अरे ही साडी तर फाटली, आता काय करू. बापरे, आता तर गोंधळच झाला. तेव्हा दुष्यंत आलेला असतो आणि दुष्यंत म्हणतो, अगं कृष्णा आवरलं का, किती उशीर. तेव्हा कृष्णा म्हणत असते, अहो दुष्यंत सरकार, ही तर साडी फाटली आहे. अगं काय हे कृष्ण, अशी कशी साडी फाटली, मला तेच काही कळत नाहीये तुझं. दुष्यंत सरकार, तेच मी सांगायलोय तुम्हाला की मी इथे साडी काढून ठेवली होती आणि म्हटलं आता छान तयारी करते, बघा ना दुष्यंत सरकार. तेव्हा लगेचच कृष्णा रडायला लागते. तर आता दुष्यंत म्हणत असतो, हे बघ शांत हो, मी तुला 2 साड्या दिलेल्या आहेत ना, एक फाटली म्हणून काय झालं, तू दुसरी कपाटातली साडी घे आणि जी मी तुला दुसरी दिलेली होती ती तू साडी नेस. तेव्हा लगेच कृष्णा आनंदात असते आणि म्हणत असते, पण दुष्यंत सरकार तुम्हाला माझा राग नाही ना आला. त्यावर तो म्हणत असतो, नाही कृष्णा, अजिबात राग नाही आलेला, आटोप बरं पटकन. असं म्हणून आता छान अशी सुंदर दुसरी सुद्धा साडी ती नेसते आणि मस्त अशा ते डिनर डेटला निघालेले असतात. छान असं त्याने बुकिंग केलेलं असतं. एक टेबल बुकिंग केल्यानंतर त्यांचा पाठोपाठ पूजा आलेली असते. आता पूजा जेव्हा कृष्ण आणि दुष्यंत बाहेर पडतात तेव्हा पूजा पाहते आणि तिला आता राग आलेला असतो. ती विचार करते, मी तर हिची साडी फाडली होती, आता हिच्याकडे दुसरी साडी आली कुठून, म्हणजे माझा हा सुद्धा प्लॅन इथे फ्लॉप झालाय. नाही, आता मला ह्यांच्या मागे गेलंच पाहिजे. म्हणून लगेच आता दुसरी कार घेते आणि त्यांच्या पाठोपाठ जात असते. तिकडे गेल्यानंतर समोर ते सगळं काही दृश्य पाहिल्यानंतर तिला अजूनच राग आलेला असतो. त्यामुळे ती एका वेटरकडे जाते आणि वेटरकडे गेल्यानंतर इथे कृष्णाच्या ड्रिंकमध्ये इथे गुंगीचं औषध ती मिक्स करत असते, जेणेकरून तिला काहीतरी होईल. आणि त्याचबरोबर इथे ह्या कॅफेमध्ये किंवा ह्या हॉटेलमध्ये तिच्यामुळे सगळं काही दुष्यंतची नाचक्की होईल. काही जरी झालं तरी सुद्धा आजचा दिवस मी कृष्णाला आनंदाने जगूच देणार नाही. आजच्या ह्या वर्षाची तिच्या आयुष्यातील जी काही सकाळ आहे ती मी अशाच पद्धतीने डिस्ट्रॉय करणार आहे, असं तिने आता इथे ठरवलेलं असतं. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे आता सगळं काही झाल्यानंतर कृष्णाला हळूहळू गुंगी यायला सुरुवात झालेली असते. तिला काय करावं काय नाही हे कळत नाही. तेव्हा दुष्यंत तिला म्हणतो, काय होतंय कृष्णा, तू बरी आहेस ना. पण कृष्णा म्हणत असते, माझं डोकं जड झालंय, गरगरते आणि काहीही बोलायला सुरुवात करते. तेव्हा दुष्यंत मात्र तिला पटकन गाडीमध्ये बसवतो आणि घरी घेऊन येतो. आता घरी घेऊन आल्यानंतर कृष्णा तिचं पूर्णतः भान हरपलेली असते. ती काय करते काय नाही हे अजिबात कळत नसतं. दुष्यंतच्या अक्षरशः खूप जवळ गेलेली असते, डोकं जड झालेलं असतं. आणि तेव्हाच हाच तो क्षण असतो प्रेक्षकांनो की ज्या क्षणाची आता दुष्यंत आणि कृष्णा एवढ्या दिवसापासून वाट बघत असतात. लग्नाच्या पहिल्याच रात्री दुष्यंतने ज्या काही गोष्टी कृष्णाला सांगितलेल्या असतात त्या गोष्टी आता कधीच पार पाडून ते दोघे सुद्धा सर्वांगाने एकत्र आलेले असतात. तर अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट आणि ट्विस्ट पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण इथे पूजाचा प्लॅन मात्र फ्लॉप झालेला असतो. एक करायला गेली आणि एकच झालेलं असतं. त्यामुळे आता पूजा ह्या घरामध्ये किती दिवस राहील आणि त्याचबरोबर बाळजा आता तिच्यासोबत काय करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. सोबतच जयकांत आणि मैनावतीला सुद्धा दुष्यंत आणि पूजाचं नातं काय आहे आणि बाळजाबाईने पूजाला इथे ह्या घरामध्ये का आणलंय हे सुद्धा त्यांना सत्य समजलेलं असतं. तर पाहत रहा हळद रुसली कुंकू असलं. भेटूयात अशाच एका नवीन अशा ट्विस्ट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.